ख्रिस्त चॅनलमध्ये पुन्हा एक वार सर्व प्रियजनांना सलाम. आज एक महत्त्वाच्या विषयावर आपण अभ्यास करणार आहोत, मनन चिंतन करणार आहोत. कारण पुष्कळ वेळा या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्या गेल्यामुळं एक ख्रिस्ती कुटुंबामध्ये असलेली जी व्यवस्था आहे ती बिघडलेली आपल्याला दिसते. परंतु परमेश्वर नेहमी त्याच्या वचनातून त्याच्या प्रिय कुटुंबांना, त्याच्या लोकांना तो मार्गदर्शन करत आलेला आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनातून मार्गदर्शन घेत असताना, परमेश्वराच्या वचनातून पाहत असताना या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकून घ्यायच्या की परमेश्वर देव काय म्हणतो आम्हाला. कारण परमेश्वर खूप काही गोष्टी आम्हाला शिकवतो, खूप काही गोष्टी आम्हाला तो त्याच्या वचनातून ते ज्ञान तो आम्हाला देत असतो. आणि आज पण असंच काही जे परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवते त्याकडे आपल्याला लक्ष लावायचं आहे. त्याकडे आपल्याला बघायचं की माझं जे कर्तव्य आहे एक ख्रिस्ती कुटुंबामध्ये राहण्याचं ते मी कसं पार पाडत आहे. त्याच्यामध्ये वृद्ध असो, प्रौढ असो, तरुण असो व बालके असो, या सर्वांसाठी परमेश्वराने आज्ञापालन दिलेलं आहे, जीवन दिलेलं आहे आणि त्याच्या साठी एक व्यवस्था त्यांनी दिलेली आहे आणि ती मनुष्याने पूर्ण करायला पाहिजे. मनुष्याने त्या व्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून परमेश्वर देव या सर्व गोष्टी आम्हाला शिकवत असतो. आणि आज पण या सर्व गोष्टी पाहत असताना आज्ञापालन, जीवन आणि मनुष्याचं लग्न, त्याची जी व्यवस्था आहे ते विषयी परमेश्वराचं वचन काय सांगते याकडे आपण लक्ष देऊया. कारण तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की जेव्हा मनुष्याची निर्मिती झाली तेव्हा असं नाही आहे की त्याचा जन्म व्हावा आणि त्याच्यासाठी परमेश्वर योजना करत नाही. मनुष्याचा जन्म व्हावा आणि मनुष्याचा जन्म होऊन त्याच्यासाठी देवाच्या खूप काही योजना आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवायला मिळतात. आणि त्याच अशा काही योजना आहेत ज्या परमेश्वराचे त्याचा अनुभव आम्ही प्रत्येक विश्वासणाऱ्याने घ्यायला पाहिजे. कारण जसं उदाहरणार्थ जर आपण बघितलं की देवाची योजना काय होती, तर जर तुम्ही स्तोत्र संहिता 127 वचन 3 त्या ठिकाणी तुम्ही वाचलं तर परमेश्वर असं म्हणतं की पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. संतती काय आहे? ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचे फळ त्याची देणगी आहे. म्हणजे एक योजना बघा, एका कुटुंबामध्ये परमेश्वर त्याचं कार्य तो कसं करतो. एका कुटुंबाला पुढे न्यायचं आहे, एका कुटुंबाचा वंश चालवायचा आहे, किंवा एका कुटुंबाच्या द्वारे त्याची सेवा त्याला करायची आहे, किंवा या जगामध्ये जो आशीर्वाद त्याने मानवाला दिलेला आहे तो त्याचं आज्ञा पूर्ण करत आहे. आशीर्वाद जो त्यांनी दिलेला जी नाही का बहुगुणित्वा असा जो आशीर्वाद परमेश्वराने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे ते सर्व स्मरण करून परमेश्वर हे या ठिकाणी तो देत आहे. परंतु एका कुटुंबामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो की परमेश्वर लेकर का देतो आणि कशाला देतो, तर ही गोष्ट जाणून घ्यावं लागेल की आम्हाला ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला लेकरू देतो आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही आई वडील बनतात किंवा होतात, तर ही गोष्ट समजून घ्यावं लागेल की ते आम्हाला का दिलं आहे. प्रथम आई आणि वडिलांनी हे समजून घ्यावं लागेल की आम्हाला हे का दिलेलं आहे. कारण देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे की एखाद्या कुटुंबाची ज्या वेळेस परमेश्वर स्थापना करतो, स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्रित येतात तेव्हा परमेश्वर योजना करतो की यांच्याद्वारे मी एक आत्म्याला जो माझा आहे मी त्या ठिकाणी तयार करेल, घडवेल, यासाठी की ते दिलं आहे त्याचं योग्य पालन पोषण व्हावं, त्याची योग्य वाढ व्हावी. ती कला, ते कौशल्य तुमच्या मध्ये, आई वडिलांच्या मध्ये परमेश्वर पाहतो. असं नाही आहे की परमेश्वर कोणालाही लेकरू देऊन देतो. लेकरू देण्याचा उद्देश परमेश्वराचा तो काय असो की लेकरू का देतो, कारण आम्ही त्याला परमेश्वराला ज्याने आम्हाला दिलेला आहे, आई वडिलांनी काय समजायचं की ज्याने आम्हाला लेकरू दिलं आहे त्याच्याविषयी आम्हाला, आमच्या लेकराला आम्हाला शिकवायचे आहे, त्याच्याविषयी आम्हाला ओळख द्यायची आहे. आम्ही तर एक माध्यम झालो तुझ्या जन्मासाठी. आई वडिलांनी नेहमी विचारात ठेवायचं की आम्ही एक माध्यम झालो की या लेकराचा जन्म व्हावा त्याच्यासाठी. परंतु परमेश्वराची योजना होते की आमच्या दोघांच्या मिळण्याने काय होईल, तुझा जन्म होईल. परंतु काय कर्तव्य काय आहे त्या ठिकाणी परमेश्वराची ओळख करून देते. त्या ठिकाणी परमेश्वराला दाखवून, म्हणजे परमेश्वर कोण आहे, जिवंत परमेश्वर कोण आहे, त्याचा मार्ग काय आहे, त्याची इच्छा काय आहे, त्याची योजना काय आहे, त्यासाठी परमेश्वर लेकरं देत असतो. परंतु काय होते पुष्कळ वेळा
या ज्या गोष्टी आहेत त्या शिकवल्या जात नाही कुटुंबांमध्ये, की तुझ्या जन्माचा उद्देश काय आहे. आता आपण असं नाही आहे की जस्ट जगायचं नाही का, एक जीवन सर्वसाधारण जीवन सहज जगायचं आहे आणि जगून घेऊन त्या ठिकाणी पाप करायचं आणि पापाच्या जगाच्या मलिनतेच्या गोष्टीमध्ये फसून वाईट गोष्टी करायच्या, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु परमेश्वर देव आम्हाला त्याच्या या वचनातून या सर्व गोष्टी तो आम्हाला शिकवतो की मी काय करत आहे किंवा आई वडील काय करत आहे. आम्हाला परमेश्वराने लेकरू दिलं आहे तर त्याची जबाबदारी आम्ही पूर्ण करत आहे का, ही गोष्ट त्यांनी पाहायची आहे. कारण आम्हाला का ते लेकरू दिलं आहे, आम्हाला त्याला परमेश्वरापर्यंत पुन्हा घेऊन जायचं आहे. आम्हाला दिलं आहे, त्याला घडवायचं, त्याला तयार करायचं आहे, परमेश्वरासाठी पात्र करायचं आहे, त्याला आराधना करणं, प्रार्थना करणं, प्रभूच्या वचनामध्ये वाढणं, या गोष्टी पाहून परमेश्वराने ते आम्हाला दिलेलं आहे. आणि असं नाही आहे की ते गुण कौशल्य आई वडिलांकडे नाही आहे, असं नाही आहे की ते ज्यांनी प्रभूला ओळखलं नाही त्यांच्याकडे नाही, सर्वांकडे आहे. प्रथम त्यांनी प्रभूला ऍक्सेप्ट करणं गरजेचं असते, प्रथम प्रभूच्या वचनावर विश्वास करणं गरजेचं असते, प्रथम त्याला स्वीकारणं गरजेचं असते. तेव्हाच तुम्ही लेकराला शिकू शकता, तेव्हाच तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा त्या तुमच्या वैयक्तिक जीवनाच्या द्वारे तुम्ही लेकराची घडवणूक करू शकता. आणि म्हणून कुंभार जो आपल्याला आपण म्हणतो ना की कुंभार जेव्हा एखाद्या मातीला ओल्या मातीला जेव्हा आकार देतो तर त्याच्यामध्ये वाईट गोष्टी सगळ्या तो काढून फेकतो. दगडे असेल, माती असेल, म्हणजे असेल वाईट खरबडीत माती असेल, कचरा असेल, पाला असेल, काढून आणि उत्तम ते राहू देतो आणि मग त्याला तो आकार देतो. त्याच्यासाठी पण कला लागते, कोणीही कुंभारासारखं करू शकत नाही, त्यालाही कला लागते. आणि आईवडिलांकडे, प्रत्येक आईवडिलांकडे ते गुण कौशल्य आहे की त्याला परमेश्वराची ओळख कशी करून द्यायची आहे हे त्याला माहिती आहे. जगातल्या गोष्टी तर माहिती आहे त्याला, का एक चांगलं शिक्षण द्यायचं आहे, त्याला एखाद्या नोकरीला लावायचं आहे, ही गोष्ट एक जीवन जगण्यासाठी ज्या उपयोगाच्या गोष्टी आहे त्या तर आपण दैनंदिन जीवनामध्ये शिकवत असतो. परंतु आत्मिक जीवनाचा लढा जो होत आहे तो लढा देत असताना ही गोष्ट स्मरणात ठेवायची की मला हे त्यांनी दिलेलं आहे. आणि परमेश्वर देव हिला एक देणगी सांगतो, कारण ही देणगी आहे, ही भेट आहे. आणि ही भेट आम्ही तशी स्वीकारायला जितकी आनंदाने स्वीकारली तितकीच आनंदाने आम्ही परमेश्वरासाठी ती तयार करायला पाहिजे. तिला परमेश्वर धन म्हणतो. बघा, जगामध्ये पुष्कळ धन आहे, सोना, चांदी, पैसा, धन, दौलत, गाडी, बंगला, खूप काय आहे. लोक त्याला धन म्हणतात, पण परमेश्वराच्या दृष्टीने जे धन परमेश्वराने मनुष्याला दिलेलं आहे ते आहे आपलं लेकरू, संतती आणि धन आहे. तुम्ही त्या धनाची काळजी करतात, तुम्ही त्याच्यासाठी जर तिजोरी ठेवतात, बँकेत ठेवतात, कुठे चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्हाला परमेश्वराकडून मिळाले हे जे उत्कृष्ट धन आहे याची तुम्हाला निगा राखणं गरजेचं आहे. जसं त्या धनाला आम्ही कुठे रोडवर ठेवून राहत नाही, ते सोनं असेल, चांदी असेल, काय असेल, त्याला आपण अशा ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी त्याला काही होणार नाही, नाही का, नाहीतर जंग लागेल अशा ठिकाणी जर आपण ते ठेवणार तर त्याचा फायदा काय होणार. म्हणून परमेश्वर देव या गोष्टी सांगत असताना आम्हाला ही गोष्ट प्रभूकडून ग्रहण करावं लागेल, स्वीकारावं लागेल की देवा मी काय करत आहे, मला या गोष्टी तुम्ही शिकवल्या आहे, तर हे जे तू धन दिलेलं आहे याची किंमत खूप मोठी आहे. कारण हे मला तुला परत द्यायचं आहे आणि हे जर मला तुला देता येत नाही, तुला तुझ्यासाठी याला तयार करता येत नाही, तर मी हे अपात्र होतो हे घेण्यासाठी. परंतु प्रभू तू आम्हाला हे दिलेलं आहे, तर आई वडिलांनी ही गोष्ट करायची आहे की हे जे धन आहे, ही जी देणगी आहे, हिला तशी तयार करायची आहे. तितक्या आनंदाने स्वीकारली, तितक्या आनंदाने तिला तयार ही आम्हाला करायची आहे. तर जे ख्रिस्ती आई वडील आहे त्यांना मी हे सांगू इच्छितो की आपण सर्वांनी हे धन स्वीकारलं आहे. तुमच्याकडे लेकरू आहे, तुमचं लेकरू चुकीच्या मार्गाने जातो, चुकीच्या दिशेने जातो, त्याच्या मागे पुष्कळ कारणे असतील. कारण जगामध्ये खूप आहे असं गोष्टी की आईवडील धार्मिक असतात आणि बालपणापासून सर्व व्यवस्थित चाललेलं असतंय, पण नंतर होऊन काय काही मार्गाने चुकीच्या मार्गाने लागतात. ते सर्व गोष्टी येणाऱ्या काही गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु ही धन आहे, याची काळजी आई वडिलांना घ्यावं लागणार आहे. प्रियांनो, तुम्ही लेकरांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि मी हे नाही सांगत की तुम्ही दुर्लक्ष करतात, पण हे सांगत आहे की तुम्ही दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. तुम्ही पाहायला पाहिजे की ते काय करत आहे, ते तुमचं धन आहे आणि त्या धनाला तुम्हाला घडवायचे, तयार करायचे आहे. म्हणून ती प्रभूची देणगी आहे हे नित्य स्मरण ठेवायचं आहे. हे तुमचं आमचं कर्तव्य आहे की त्याचं घडवणूक प्रभूच्या वचनामध्ये, प्रभूच्या विश्वासामध्ये आम्हाला करणं फार गरजेचं आहे. कारण आई वडिलांमध्ये देवाने काय पाहिलं म्हणून हा आशीर्वाद त्यांना दिला. असा प्रश्न येतो की काय पाहिलं माझ्या आई वडिलांमध्ये म्हणा किंवा आपल्या आई वडिलांमध्ये किंवा आजी आई वडील आहे त्यांनी असं विचार की आमच्यामध्ये काय पाहिलं देवाने. ती गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर तुमच्यावर विश्वास करतो.
असं आहे, एक आत्म्याची किंमत खूप मोठी आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये. आणि तो परमेश्वर तुमचा विश्वास करतो की हे आई वडील जे आहे नाही का, मी यांना मुलगी देत आहे, मुलगा देत आहे, हे याच्यासाठी केपेबल आहे, याला याच्यासाठी हे उत्तम शिक्षण देऊ शकतात, हे ज्ञान तो त्याने त्याला मनुष्याला दिलेला आहे. आणि म्हणून तो विश्वास करतो आणि म्हणून आई वडिलांना परमेश्वराने हा आशीर्वाद दिलेला आहे. या आशीर्वादाच्या मागे असं नाही की निश्चित लेकरं पैदा करायचं. शेतीमध्ये जसं आपण बी पेरत जातो आणि पीक कापत राहतो, बी पेरत जातो आणि पीक कापत राहतो, ते तो प्रोसेस नाही आहे, ती गोष्ट नाही आहे. बहुगुणित ही सांगितली आहे, तर ही गोष्ट बहुगुणित व्हा, परंतु बहुगुणित होण्याच्या मागे ज्या योजना आहे परमेश्वराच्या, ज्या इच्छा आहे परमेश्वराच्या, त्या लेकरांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून हा आशीर्वाद देवाने दिलेला आहे. आणि काय गोष्टी पाहिल्या तर हाच आहे की देव आमच्या विश्वास करतो की परमेश्वराने आम्हाला हे मूलबाळ दिलेलं आहे, तर आम्हाला त्याचं कर्तव्य पूर्ण करणं फार गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आम्ही नेहमी तयार आणि सिद्ध असायला पाहिजे, हे परमेश्वर आम्हाला शिकवतो. कारण जे लेकरांचे कर्तव्य आहे आणि लाभ पण आहे ते पण परमेश्वराचे वचन आम्हाला शिकवते. जसं आई वडिलांना देवा विश्वास करून हे दिला, तर लेकरांचं पण काही कर्तव्य बनते की त्यांनी काय करायचंय, कारण त्याच्यामध्ये लाभ पण आहे. आणि ती गोष्ट इफिसियन्स पत्र याचं 6 अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये असं म्हणलेलं आहे की मुलांनो, त्याने सरळ देवाच्या दासांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा. आता लेकराला हे गोष्ट पण शिकवायची आहे, तुम्हाला आई बापांच्या पण आज्ञेत राहायचं आहे. पित्याच म्हणजे आपला स्वर्गीय पिता जो आहे, ज्याने तुला इथं पाठवलं आहे, ज्याने तुला आमच्याकडे दिलेला आहे, तो काय कर, आई बापांच्या आज्ञेमध्ये. आता आई वडिलांच्या आज्ञेमध्ये लेकरू डायरेक्ट राहत नाही. आजच्या पिढी तर खूप आपल्याला बिघडलेली पाहायला मिळते. पण कसं राहायचं आहे, आई वडिलांच्या आज्ञेमध्ये सांगितलं तर होणार नाही. आई वडिलांनी पहिली गोष्ट त्यांनी कर्तव्य पूर्ण केलेलं आहे ना, तर लेकरांचं कर्तव्य काय ते प्रभूमध्ये आहे. म्हणून तिथे शब्द वापरला की मुलांना प्रभूमध्ये तुम्ही ना, वचनामध्ये काय म्हणलं, प्रभूमध्ये तुम्ही. जर लेकरू प्रभूमध्ये आहे तर ते काय राहील, आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहील. आणि म्हणून लेकरांनी आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहण्यासाठी प्रभूमध्ये राहणं गरजेचं आहे. आता खूप काही गोष्टी असतात, आज्ञाधारकपणा म्हटलं की खूप काही गोष्टी आहेत, ते मनुष्याने लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचा लाभ पण सांगितलेला. आता प्रभूमध्ये असणे म्हणजे काय, प्रभूमध्ये त्याने म्हटलेलं आहे, तर प्रभूने जे जीवन दिलेलं आहे त्या जीवनामध्ये चालणं आपल्याला आहे. त्याने सांगितलं आहे की माझ्या मागे या, नाही का, माझ्या पावलांना पाऊल देऊन या. तर आई वडील पण ख्रिस्ताच्या मागे जात आहे. लेकरू हे ब्लेसिंग ज्यावेळेस आई वडिलांना दिलं, तर त्यांनी पण त्याला ते शिकवलं आहे आणि ते पण त्याच गोष्टींवर चालत आहे. तिमोथेच्या बाबतीत जसं म्हटलं, तुझी आजी तुझी आई ज्या विश्वासामध्ये होती त्याच विश्वासामध्ये तिमोथेला सांगितलं की तू पण आहे. तशा प्रकारची गोष्ट आहे की आमचे आजी आजोबा म्हणा किंवा आमचे आई वडील म्हणा, ज्या विश्वासामध्ये आहे त्यांनी ही गोष्ट स्वीकारायची की प्रभूमध्ये. आता प्रभूमध्ये असणं तर ही गोष्ट आहे ना की प्रभूमध्ये आहे आम्ही, तर आम्ही त्याच्या मार्गावर राहायला पाहिजे. त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या सहभागितेमध्ये आम्ही नित्य चाललेलं पाहिजे. तर ही गोष्ट जी आम्हाला सांगितली आहे की प्रभूमध्ये असणं काय आहे, तर त्याच्या सहवासामध्ये प्रथम आम्ही राहायला पाहिजे. त्याच्या सहवासामध्ये राहणं म्हणजे काय आहे, आम्ही आई वडिलांच्या आज्ञेत राहू शकतो. आता जगातले जे लेकरं आहेत ते आज्ञापालन करत नाही. त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसते, ते प्रभूमध्ये कधी राहत नाही, प्रभूमध्ये नाही. आणि जो प्रभूमध्ये नाही तो आई बापांचा आज्ञा का मान्य, कशाला मान्य करेल? कारण प्रभू तर आई बापांची आम्हाला आज्ञा त्या ठिकाणी पाळायला लावतो. आम्ही प्रभूमध्ये आहोत आणि आम्ही प्रभू आमचं जीवन पाहतो, ओळखतो हे सांगून चालणार नाही आहे. आम्ही प्रभूमध्ये आहे हे प्रभू पण जाणतो, प्रभू पण ओळखतो आणि प्रभू आम्हाला ती प्रेरणा देतो. एक लेकरांना ती प्रेरणा देतो की तुम्हाला तुमच्या आई बापांची आज्ञा पाळायची आहे, त्यांचं काय नाही का, तुम्ही आपल्या आई बापांच्या आज्ञेत राहा असं परमेश्वर देव म्हणतो. आणि ते आम्ही करायला पाहिजे, कारण हे योग्य आहे असं म्हटलेलं आहे. ही योग्य कृती आहे, ही चांगली कृती आहे. जर प्रभूमध्ये आहे तर त्यांनी आज्ञापालन करणे हे लेकरांचं कर्तव्य आहे. आज्ञापालनाचं कर्तव्य, आपला बाप व आपली आई यांचा मान राख, त्यांचा सन्मान करायचं आहे. आज्ञापालन याचं कारण काय आहे, आम्ही त्यांचा मान करतो, त्यांचा रिस्पेक्ट करतो, त्यांचा आदर करतो. प्रियानो, आई वडील कोणाचे आई वडील कधी कधी दुष्ट असतात, कधी कसे असतात, कधी कसे असतात, हे जगभरामधल्या गोष्टी आहेत. परंतु दुष्ट आई वडील का असतात, कशाला होऊन जातात? एक तर ते देवाची योजना समजू शकले नाही, जसं मी पहिले तुम्हाला सांगितलं की आम्हाला ते का दिलं आहे. ही योजना त्यांनी पूर्ण केलेली आहे
तर ते दुष्ट कधी होणार नाही, तर ते तुमच्यावर प्रीतीच करतील. तुम्ही कितीही वाईट झाले तरी तुमच्यावर ते प्रीतीच करतील आणि ते तुम्हाला देवाच्या राज्याविषयी सांगतच राहतील. कारण त्यांना माहिती आहे आम्हाला याला घडवायचं आहे प्रभूसाठी. बाकी मनुष्यावर निर्भर आहे आणि अवलंबून आहे की तो त्याला कसं स्वीकारतो, ही एक गोष्ट झाली. म्हणून त्यांचा मान राखायचा आहे. त्यांचा शब्द आम्हाला हे नाही करायचं, इग्नोर नाही करायचं, त्यांना आपण दूर नाही करायचं आई वडिलांना. पुष्कळ वेळा जगभरामध्ये वृद्धालय खूप निघाले आहे आणि वृद्धालय निघाण्याचं कारण काय आहे की त्यांचा मान सन्मान नाही आहे वृद्ध वयामध्ये. आणि प्रौढतेमध्ये पण आपण जेव्हा तरुण होतो तेव्हा आपण आपला इगो त्या ठिकाणी दाखवतो. आता आम्ही तुमच्यापेक्षा शहाणे झालो, तुम्ही 10वी शिकलेले असेल, 5वी शिकलेले आहात, आम्ही ग्रॅज्युएट झालेलो आहे, आमच्याकडे डिग्री आहे, तर आपण आईवडिलांना तुच्छ लेखतो नाही का. असे पुष्कळ वेळा दिसतं जगभरामध्ये. सर्वच नसतात पण याची संख्या जी आहे ती जास्त आहे. म्हणून त्यामध्ये की तुम्ही त्याच्या आज्ञेमध्ये राहा, हे आमचं कर्तव्य आहे. त्यांचा मान राखा, हे पण आमचं कर्तव्य आहे. आणि कशासाठी आहे तर परमेश्वराचे वचन पुढे म्हणते की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू व्हावे. बघा, आयुष्य वाढवण्यासाठी कोणती टॅबलेट जगामध्ये आजपर्यंत मिळाली नाही आणि होणार पण नाही. आज परमेश्वराच्या इच्छेशिवाय कोणाचंच आयुष्य वाढत नाही. तर ही गोष्ट आहे की आमचं कल्याण व्हावं, म्हणजे आमचं कल्याण जर व्हायचं आहे, मला वैयक्तिक माझ्या जीवनाला मला ब्लेसिंग मिळावी, तर आपण या गोष्टी करणं. एक लेकराला मी तरुणांना सांगेल, लेकरांना सांगेल की त्यांनी ही गोष्ट स्वीकारायची आहे की माझं कल्याण व्हावं, म्हणजे माझं वैयक्तिक जीवन स्टेबल व्हावं, माझं पण कुटुंब स्थापन व्हावं, मी नोकरी धंद्याला राहावं, मला सर्व परमेश्वराची ब्लेसिंग मिळावी. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही गोष्ट स्वीकारणं गरजेचं आहे. जर तुम्ही ही गोष्ट स्वीकारणार नाही, आईबापांच्या आज्ञेत तुम्ही राहणार नाही, त्यांचा मान तुम्ही राखणार नाही, तर कितीही कष्ट, कितीही मेहनत करून काही गोष्टी मिळतील असं नाही की मिळणार नाही, मिळतील, परंतु आम्हाला त्या एखाद्या फटक्या थैलीमध्ये जमा केलेलं धनासारखं ते होईल. म्हणून आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आम्हाला दीर्घायू व्हावे असं तो म्हणत आहे की एक मोठं आयुष्य पण परमेश्वर देतो. ही चांगली गोष्ट आहे आणि हीच अभिवचन असलेली पहिली आज्ञा आहे असं परमेश्वराचं वचन म्हणते. आणि याच्यासाठी हे लेकरांचं कर्तव्य आणि त्याचा हे लाभ आहे की आम्ही दीर्घायू व्हावे असं, आमचं कल्याण व्हावे असं. तर ही जी गोष्ट झाली, पहिली योजना मी सांगितली, आईवडिलांची देवाची योजना सांगितली, आईवडिलांची योजना सांगितली. ही लेकरांचं कर्तव्य, आईवडिलांचं कर्तव्य, सगळ्या गोष्टी. मग आपण आईवडिलांच्या आज्ञेमध्ये काय राहावं, कशाला राहावं. पुष्कळ वेळा आमचे आईवडील आम्हाला बोलत राहतात नाही, आम्हाला काम सोपतात, आम्हाला कोणाला दूध आणायला लावलं, कोणाला बाजारात जायला लावलं, मुलगी असेल तर भांडे घासून घे सांगितलं आहे, कोणी सांगितलं पाणी भरून घे सांगितलं आहे, घर झाडून घे सांगितलं आहे, पोछा मारून घे सांगितलं आहे आणि वेगवेगळे जड कामं सांगितली आहे. तर याच्यामध्ये पुष्कळ वेळा आपण इरिटेट होतो नाही, आपण ते करायला मागत नाही. पण प्रियांनो, हे जगामध्ये मनुष्याला एक राहण्यासाठी या लहान लहान गोष्टी आहेत. या लहान लहान गोष्टी आईवडिलांनी जर आम्हाला सांगितलं करायला, ते आम्ही करायला पाहिजे, कारण ते आमचं कर्तव्य आहे. कारण पुढे जाऊन आम्हाला पण हेच लेकरांना शिकवायचे असते. तर ही गोष्ट शिकवण्यासाठी अगोदर करावं लागते. जसं एखाद्याला टीचर बनायचं आहे आणि तो उभा राहून जाऊन तो जर शिकवायला लागला तो टीचर होणार नाही. त्याला टीचिंग लेवलचं शिक्षण त्याला घ्यावं लागेल. पहिले तो शिकेल आणि जो शिकतो तो शिकवतो, ही गोष्ट आहे. आणि तुम्ही पण ही गोष्ट शिकून घ्याल. कारण धार्मिक जीवन जगायचं असेल तर एक व्यावहारिक जीवन पण, एक कौटुंबिक जीवन पण जगत असताना परमेश्वराची योजना आणि जी संकल्पना होती की एका कुटुंबामध्ये हे राहतं की आईवडील कष्टळ मेहनती आहे, प्रार्थनाशील आहे, वचनामध्ये स्थिर आहे, सगळ्या गोष्टी ते करत आहे. तर ते काय करत आहे, ते आता आईबापांच्या आज्ञेमध्ये राहण्याचं पण ते शिकवत आहे. तर लेकरांनी आईबापांच्या आज्ञेमध्ये राहायला पाहिजे, त्याने ती कृती करायला पाहिजे, ते जीवन जगायला पाहिजे. म्हणून ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की परमेश्वर देव आम्हाला ही गोष्ट सांगतो आणि ही गोष्ट जेव्हा परमेश्वर देव आम्हाला सांगतो तर आम्ही त्याच्या आज्ञापालनामध्ये राहायला पाहिजे. त्याच्याही आणि आईवडिलांच्याही आज्ञापालनामध्ये आम्ही राहायला पाहिजे, कारण याच्यामध्ये ब्लेसिंग आहे. आणि म्हणून आई बापांचा मान राखल्याने आम्हाला जर लाभ होतो तर तो या गोष्टींचा लाभ होऊन जात असतो. आणि म्हणून आपण दीर्घ आयुष्य असावे असं जर तुम्हाला वाटत असेल, माझं आयुष्य चांगलं असावे असं जर तुम्हाला वाटत असेल, मला कसल्या प्रकारचा त्रास नसावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर परमेश्वराच्या योजनेनुसार कृती केली तर ते परमेश्वर साध्य करेल. परंतु असं नाही सांगू शकत की मला हा रोग आता झालेला आहे. आता बहुतेक लोक बसल्या बसल्या तुम्ही विचार करत असतात, मग मी तर आईबापांचं आज्ञापालन करतो, मी असं करतो, मी तसं करतो, मला हे का झालेलं आहे. प्रियांनो, तुमच्या शक्तीपलीकडे प्रभू तुम्हाला कधी होऊ देणार नाही. तुम्हाला तो योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन सामर्थ्य देतो. जसं
पौल होता. पौल परमेश्वराची सेवा करायचा, सर्व गोष्टी करायचा. तर तो म्हणायचा, प्रभूकडे प्रार्थना करायची की माझ्या शरीरामध्ये एक काटा आहे, तो काढून टाक. पण प्रभू म्हणतो माझी कृपा तुला पुरी आहे. पुष्कळ वेळा निगेटिव्ह विचारांमध्ये गेल्यामुळे आपण परमेश्वराच्या अगेन्स्टमध्ये बोलतो किंवा परमेश्वराच्या विरोधामध्ये बोलतो. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवायची की परमेश्वराची कृपा ही आम्हाला पुरी आहे. एवढी गोष्ट आहे की आम्हाला आज्ञा पालन करत राहायचं आहे आणि परमेश्वर आम्हाला दीर्घ आयुष्य देतो. परमेश्वर आम्हाला एक चांगलं आयुष्य देतो. ज्या आयुष्यापर्यंत परमेश्वराने आम्हाला या भूतलावर ठेवलेलं आहे ते आयुष्य परमेश्वर आम्हाला देतो आणि त्याच्यामध्ये कसलंही कमतरता परमेश्वर राहू देत नाही. तो वेळेनुसार समयानुसार आमच्या सर्व इच्छा तो पूर्ण करत जातो. म्हणजे त्याची जी ब्लेसिंग आहे ना का, आम्ही कधी कधी असं अपेक्षा नाही करू शकत की आताच परमेश्वर मला सगळं देऊन द्यावं. ना, जीवनामध्ये त्यांच्या स्टेप्स आहेत, त्या चढल्यावरच आम्हाला ती ब्लेसिंग अनुभवायला मिळते. ते जर चढलं नाही ते कसं आम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. तर ही एक गोष्ट आहे जी लेकरांचं कर्तव्य आहे, त्यांनी हे पालन करणे गरजेचं आहे की आपल्या बापांच्या आज्ञेत राहायचं आहे, यांनी आपल्या आई बापांचा मान राखायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी प्रभूमध्ये करायच्या आहे. प्रियांनो, जर तुम्ही प्रभूमध्ये नाही तुम्ही काहीही करू शकत नाही. जे तरुण आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्ही पहिले प्रभूमध्ये राहा, प्रभूचं जीवन जगा. म्हणजे तुम्ही प्रार्थना करा, विश्वासामध्ये राहा, वचनामध्ये स्थिर व्हा आणि नेहमी तुम्ही चर्चला उपस्थित राहा. नेहमी तुम्ही प्रार्थना करत राहा, उपवास करा, प्रभूच्या मार्गावर चालत राहा. तुम्हाला अडखळण येणार नाही. परीक्षा होतील, संकट येतील, परंतु त्यामध्ये पडण्याची म्हणजे पडून राहणार असं तुम्ही राहणार नाही. कारण तुम्ही प्रभूमध्ये आता चांगले दृढ आणि मजबूत होत आहे. आणि कारण तुम्हाला बालपणापासून हे शिकवलं आहे. जर बालपणापासून शिकवलं नसेल तर पुष्कळचे जे कुटुंब आज आपल्या डोळ्यासमोर दिसतात की ते पुष्कळचा प्रॉब्लेम फेस करत आहे. तर तशा प्रकारचे लोक आम्हाला पाहायला मिळते की पुष्कळचे प्रॉब्लेम ते फेस करत आहेत. तर ही गोष्ट आहे की लेकरांनी आपलं कर्तव्य लक्ष ठेवायचं आहे. आणि म्हणून लेकरं जो कोणताही निर्णय घेतात त्या कोणत्याही निर्णयामध्ये स्वतः तो निर्णय घ्यायचा नाही. तुम्ही प्रभूमधले आहे ना, तुम्ही स्वतः तो निर्णय घ्यायचा नाही. तुम्ही स्वतःचे नाही आहे. तुम्ही प्रभूमध्ये जर आहात तर तुम्ही ही गोष्ट स्वीकारायची आहे की आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो प्रभूचा, आईवडिलांचा आणि मग आमचा. ही लिंक कधी विसरायची नाही प्रेरणा. आज बहुतेक लेकरं स्वतः निर्णय घेतात. म्हणून प्रभूचा निर्णय आणि आपल्या आईवडिलांचा निर्णय मग तुमचा निर्णय उलटा होऊन गेलेला आहे की आम्ही प्रभूला तर बाजूला ठेवलेला आहे, परंतु आमचा निर्णय आणि आईवडिलांचा निर्णय आम्ही जमीनदोस्त करून देतो. परंतु तुम्ही प्रभूमध्ये असलेले लेकरं आहात तर मी तुम्हाला हे नक्की सांगेल. कारण प्रभू वचनामध्ये असं म्हणतो, कलसेकराचं पत्र याच्या 3 अध्याय वचन 20 मध्ये परमेश्वर सांगतो, मुलांनो तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा. बघा, सर्व गोष्टीत. म्हणजे तुम्हाला दुकानात जाऊन काय घ्यायचं आहे तर तिथे पण तुम्हाला आज्ञा पालन करायचं की तुम्ही प्रभूला म्हणजे त्या तुमच्या आईवडिलांना विचारायचे की मी ही वस्तू घेऊ शकतो का. कारण जगामधून काय घ्यायचं हे आम्हाला माहीत नाही. आता एखादी वाईट गोष्ट घ्यायची, समजा तुम्हाला सिगरेट घ्यायची आहे, तुम्हाला काही गोष्टी असं घ्यायची की ती तुम्हाला खायची आहे, परंतु ती अयोग्य आहे शरीराला आणि ती आईवडिलांना माहिती आहे, परंतु तुम्हाला ती घ्यायची. मग तुम्ही ती विचारणार नाही आणि तुम्ही ती जाऊन घेणार आणि मग तुमच्या शरीराला हानिकारक अशी वस्तूची सवय तुम्ही लावून घेणार. तर ही गोष्ट आहे. तर बालपणापासून ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता कोणी आम्हाला कधी कधी आता आम्ही घेतली नाही, पण कोणी आम्हाला ती घेऊन देत असेल तर ती पण गोष्ट आम्ही स्वीकारायची आहे की नाही, पहिले मी हे विचारणार, कारण मला पण कळत आहे की हे चुकीचं आहे. तर त्या गोष्टीला तुम्ही तिथे निग्लेक्ट करू शकता, तुम्ही ते सांगू शकतात. आणि ही गोष्ट आई वडिलांच्या संमतीमध्ये, आपल्या परमेश्वराच्या संमतीमध्ये आम्हाला करायची आहे. आणि जर जो व्यक्ती या गोष्टी लक्षात ठेवत नाही तर हे मुलांना मोठं आव्हान आहे की आम्ही कोणताही निर्णय जर घ्यायचा आहे तो स्वतः घ्यायचा असेल तर आम्ही प्रभूमध्ये खूप चांगले असायला पाहिजे. आणि प्रभूचं, आईवडिलांचं आणि आमचं ह्या सगळ्या गोष्टी एका स्तरावर त्या ठिकाणी यायला पाहिजे, तेव्हा तो आम्ही निर्णय त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. कारण वचनामध्ये तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांच्या आज्ञा, असं नाही की काही गोष्टीमध्ये, वचन असं नाही म्हणत की काही गोष्टीमध्ये तुम्ही आईवडिलांच्याच आज्ञा म्हणा, तुम्ही सर्व गोष्टीमध्ये प्रभूच्या आज्ञेमध्ये राहा असं प्रभू म्हणतात. आणि हे प्रभूला संतोषकारक, हे प्रभूला आनंद देणारा असं परमेश्वराचं वचन सांगते. परमेश्वराचं वचन किती चांगलं आहे नाही का. हे आम्हाला म्हणते की हे संतोषकारक आहे, प्रभूला हे आनंद देणार आहे. तर जेव्हा हे प्रभूला आनंद देणार आहे असं जर आपल्याला वाटते तर आपलं कर्तव्य किती चांगलं आहे की आम्ही सर्व गोष्टीत आमच्या आईबापांच्या आज्ञेमध्ये आम्ही राहायला पाहिजे. आणि मग आम्ही काय खावे, काय प्यावे याच्यासाठी पण आम्ही आईवडिलांचं ऐकावं का? हो, आम्ही काय खावे, काय प्यावे हे आम्ही त्यांचंच ऐकायला पाहिजे. कारण बालपणी तुम्ही लहान होता तर ते काही उचलून आणून ते तुमच्या तुला टाकत नव्हते. जे प्रभूमध्ये आहे, जे धार्मिक आहे,
ज्यांना माहीत आहे त्यांचं कर्तव्य आहे, हे प्रभूने आम्हाला दिलेलं आहे आणि यांना आता आम्हाला प्रभूचा मार्ग दाखवायचा आहे हे त्यांना माहिती आहे, तर ते काय करतात, काय खावं प्यावं तुम्हाला कळतं. तुमच्या शरीराला उपयोगीच वस्तू त्यांनी बालपणी तुम्हाला खाऊ घातल्या, मोठे झाल्यावर पण तुम्हाला ते शिक्षण तेच देतील. असं नाही की तुमच्या शरीराला हानिकारक गोष्ट सांगते की बाटा हे पण घे ना आम्हाला पण दे, असं नाही सांगा. प्रभूमधलं कुटुंबाविषयी मी सांगत आहे की ह्या गोष्टीसाठी एक ख्रिस्ती कुटुंब किती धावपळ करायला पाहिजे, किती त्यांचा लढा असायला पाहिजे, याच्याविषयी एक प्रेरणादायी हे परमेश्वराचं शिक्षण आहे, ज्ञान आहे. आणि म्हणून हे परमेश्वराकडूनच आम्ही घ्यायला पाहिजे. आणि मग काय खावे काय प्यावे याचाही निर्णय जो आहे, जसं आम्ही स्वतः घेतो तसं आईवडिलांना आपण निग्लेक्ट करून चालणार नाही. प्रियांना, कोणतीही वाईट गोष्ट तुम्हाला काय खावे काय प्यावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची की आज्ञापालन तुम्हाला करायचं आहे. आणि हे जीवन आहे, हेच जीवन आहे. आणि हे जीवनाला तुम्ही जर दूर करणार, हे जीवनाला तुम्ही जर स्वीकारणार नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनाचा किंवा परमेश्वराच्या ज्ञानाचा, परमेश्वराच्या सत्यतेचा अनुभव येणार नाही. परमेश्वराला तुम्ही सोडून दिला आहे असं प्रकारे त्या ठिकाणी दिसेल. कारण बालपणापासून त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं आणि तुम्ही ते आता तर मोठे जसं होत चालले तसं तुम्ही पाळत नाही तर तुम्हाला आता काही त्या ठिकाणी समजणार नाही आणि कळणार नाही. पुष्कळ वेळा आपण जिद्द किंवा आपण हट्टी त्या ठिकाणी होऊन जात असतो, परंतु आपल्याला या गोष्टी त्या ठिकाणी समजणार नाही किंवा कळणारही नाही. आणि म्हणून काय खावे काय प्यावे हे जर कोणी विचारलं, कोणी सांगितलं तर आम्ही खरंच आईवडिलांचं आम्ही ऐकायला पाहिजे. कारण आईवडील हानिकारक, आमच्या शरीराला हानिकारक आहे अशा वस्तू ते आम्हाला कधीही सांगणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कपडे कसे घालावे आणि कसे राहावे हे पण त्यांच्याकडून आम्ही शिकावं का, हा प्रश्न येतो त्या ठिकाणी, नाही का. आम्ही कपडे कसे घालावे, कसे शिकावे. आता जग जसं जसं बदलत आहे, पुष्कळशी फॅशन, पुष्कळशी गोष्टी आज जगभरामध्ये येत आहे. परंतु आईवडिलांना माहीत आहे की कोणती गोष्ट वाईट आहे, कोणती गोष्ट चांगली आहे. ठीक आहे. आता समोरचा कसा पाहतो हे मी ते तुम्हाला सांगत नाही, कौटुंबिक गोष्ट तुम्हाला सांगत आहे की एक स्त्री आहे, एक पुरुष आहे, तरुण मुलगी आहे, तरुण मुलगा आहे. प्रत्येकाला परमेश्वराने त्या गोष्टीने घडवलं आहे की त्यांनी त्याची ती जी जीवनाची शैली आहे, त्यांची जी कृती आहे, चरित्र ज्याला आपण म्हणतो, ते त्याला टिकवणं गरजेचं आहे. तुम्ही प्रभूमध्ये चांगले आहेत, तर प्रभूमध्ये तुम्ही चांगले आहात तर तुम्ही काय करणार आहे, जर मनुष्याला पापामध्ये पळण्यासाठी काही स्त्रिया जे असतात ते अंगाचं प्रदर्शन करतात, नाही का. एक जर कठोर शब्द जर म्हटलं तर अंगाचं प्रदर्शन ते करतात. तर ही गोष्ट आहे. त्याने कसे कपडे घालावे. बघा, एखाद्याने जर फुल ड्रेस घातला तर आज फुल ड्रेस घातला, पूर्ण अंग जर झाकलेला आहे तर मग ते लोक काय म्हणतात की नाही, ते हसतात, ते म्हणतात की हे जुना मॉडेल आहे किंवा ते असे आहे ते तसे, अशा प्रकारे शब्द बोलून लोक तुमची निंदा करते, तुम्हाला असेल. मग तुम्ही काय करणार, एकदम बारीक बारीक लहान लहान कपडे तुम्ही घालायला लागणार. तर ही गोष्ट आम्ही आईवडिलांना विचारू शकतो, ही गोष्ट आम्ही आईवडिलांकडून शिकू शकतो की आम्हाला कोणती गोष्ट शोभते. तुम्हाला जी शोभते, प्रभूला जी आवडते तीच तुम्ही घालायला पाहिजे. ज्यावेळेस आदम व्हायला ही गोष्ट कळली की ते नग्न आहे, त्यांना पापामुळे त्यांची नग्नता त्यांना दिसली, तर प्रभूने तिची नग्नता आहे ती प्रभूने त्या ठिकाणी झाकण्यासाठी त्यांना एक चांबड दिलं असं आपल्याला पाहायला मिळतं, वाचायला मिळते. कारण त्यांनी पण आपली नग्नता झाकण्यासाठी पानं लावली आपल्याला पाहायला मिळतं, नाही. अंजीराची पानं त्यांनी त्या ठिकाणी शिवण लावून घेतली असं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर आम्ही जर प्रभू आम्हाला या गोष्टी शिकवतो की पापामुळे मनुष्य हा या गोष्टींनी आता असं झालं की त्याची दृष्टी ही विपरीत झाली किंवा ती आता अशुद्ध झालेली आहे आणि ती या गोष्टीला असं कसं तरी समजते. तर त्यांनी काय करायचं आहे की मानव एक तरुण मुला आणि मुलगी आहे ना, त्यांनी लेकरांनी जे निर्णय घ्यायचे ना की आम्ही हेच कपडे घेणार, आम्ही तुम्ही दिलेले कपडे घालणार नाही, तर हे चुकीचं होणार. पिढ आईवडील तुम्हाला चांगल्या गोष्टीला चांगलंच म्हणतील, वाईट गोष्टीला वाईटच म्हणतील प्रेरणा. आणि म्हणून त्यांच्या आज्ञेत आम्ही राहायला पाहिजे. तिथे म्हटलं सर्व गोष्टी तुम्ही आज्ञापालन करायला, तर कपडे घालण्यामध्ये त्यांचं आज्ञापालन का नाही आम्ही करणार, नाही का. तुम्ही म्हातारे नाही का, तुमच्या काळामध्ये हे नव्हतं, आमच्या काळामध्ये आहे असं नाही सांगायचं प्रेरणा. त्यांना त्यांचं कर्तव्य पूर्ण करू द्या, तुमचं कर्तव्य तुम्ही पूर्ण करा. तुम्ही या जगाचे म्हणा किंवा एक चुकीचं काहीतरी घातलं, चुकीचं काहीतरी खाऊन घेतलं आणि तुम्ही त्याच्याने शहाणे होऊन गेले, तुम्ही त्याच्याने मोठे होऊन गेले, असं ते होणार नाही. तर आई बापांच्या आज्ञेमध्ये राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कसे कपडे घालावे, का घालावे हे पण आम्ही त्यांच्याकडून शिकून घ्यायचं आहे, त्यांच्याकडून शिकत राहायचं आहे. कारण आम्ही फुल ड्रेस घालणार किंवा अंग झाकेल, एक चांगलं एक व्यवस्थित टॉपटिप मनुष्य दिसेल असं वस्त्र जर घातलेलं आहे तर जगाला त्याचं नाही आवडणार. जगामध्ये अजून काय माहीत कसं कसं त्या ठिकाणी काळ येणार आहे, समय येणार आहे की मनुष्य याच्यामध्ये किती पुढे जाणार आहे. परंतु ही गोष्ट
शिकून घ्यावं लागेल की प्रभूने आम्हाला एक चांगलं ज्ञान दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा चांगला उपयोग तुम्ही एक लेकरू म्हणून करत असेल, आईवडील आपलं कर्तव्य चांगलं करत असेल तर ते कुटुंब चांगलंच राहणार आहे, नाही का. जगामध्ये पाप खूप वाढला आहे प्रियानो, आणि ह्याच्यामध्ये एक विश्वासणाऱ्या कुटुंबाची जी वैयक्तिक जबाबदारी आहे ती अशी आहे की त्यांनी स्वतःला शुद्ध राखायचं आहे, नाही का. सदम आणि गोमोरामध्ये लोटाचं कुटुंब एक असं होतं फक्त की तेच चांगले होते, बाकी सर्व बिघडून गेलं होतं. आणि ते असे होते की ते खूप विचित्र पापामध्ये पडले होते. व्यभिचाराचं पाप तर खूप भयंकर त्या ठिकाणी वाढलं होतं. आणि मग ते कोणतीही स्त्री कसं आहे, मग त्यांचे सगळं राहणीमान त्या ठिकाणी बदलून गेलं होतं. तर त्यांनी स्वतःला असं अलिप्त ठेवलं होतं की ते प्रभूची वाट बघत होते. त्या प्रकारची गोष्ट आहे. तुम्ही जगामध्ये राहा, परंतु तुम्ही स्वतःला असं अलिप्त ठेवा की तुमच्या वागण्यात तुम्ही जी परमेश्वराने दिलेली योजना आहे, परमेश्वराने जी आम्हाला एक सिस्टम आखून दिलं आहे की एक कार्य आहे, इथपर्यंत तुम्हाला असंच जीवन जगायचं आहे, तर ही गोष्ट जगणं आम्हाला फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कसे कपडे घालावे आणि कसं आम्ही राहावं हे त्यांच्याकडून आम्ही शिकून घ्यायला पाहिजे, नाही का. आमच्या पुष्कळशा हेअरस्टाईल आलेल्या आहे. मी यांनी सांगत की हेअरस्टाईल तुम्हाला आवडतात तशा करा, शोभेल असे आम्ही करायला पाहिजे, नाही का. शोभेल असे. जगामध्ये खूप काय प्रेम की मनुष्य माहिती आहे ते का करतोय आणि कशाला करतोय. एक सिंपल राहिला तरी पण तो चांगलाच वाटतोय. असं नाही आहे की तो सिंपल नाही राहायला. म्हणजे मी हे नाही सांगत आहे की तुम्ही ही अशी कट केली तशी कट केली. मनुष्याला शोभेल अशी ती पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्वाला शोभेल अशी ती पाहिजे. एक धार्मिक व्यक्तीला काय शोभते हे महत्त्वाचं आहे. एक धार्मिक कुटुंबाला काय शोभते हे महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही कोण कसे आहे याच्याविषयी आम्ही काहीच सांगणार नाही. याच्याविषयी तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचा असते, स्वतः ते आम्ही समजून घ्यायचे असते. कारण आम्हाला प्रभूचं वचन असं म्हणतं की मुलांना तुम्ही सर्व गोष्टी आपल्या आईबापांच्या आज्ञेमध्ये राहा, तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. मग आम्ही अभ्यास करावा की प्रेम काय स्वीकारायचं आहे मला, नाही का. तुम्ही अभ्यास करायचं की प्रेम करायचं. मग आम्हाला शाळेमध्ये ते पाठवतात. त्यांनी सांगितलं बाळा ही शाळा चांगली आहे, इथे तुम्ही जाऊन शिका. मग आम्ही जाऊन शिकतो. मग आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही शिकायला जा, मग आम्ही शाळेमध्ये जाऊन प्रेम करावं. ही एक गोष्ट लॉजिकल गोष्ट म्हणा. त्या ठिकाणी ॲटोमॅटिक आम्ही अट्रॅक्शनचं वय असतं आणि त्या अट्रॅक्शनच्या वयामध्ये मनुष्य प्रेमामध्ये पडतो. 15 ते 18चं जे वय असतं शक्यतो हे अट्रॅक्शनचं वय आहे. आणि या अट्रॅक्शनच्या वयामध्ये मनुष्य पापामध्ये सहज पडतो. कारण मनुष्य हा वाढता वयाचा असतो आणि वाढत्या वयामध्ये त्या ठिकाणी जात असताना त्याला ही गोष्ट समजत नाही की तो कोणत्या दिशेने जात आहे, नाही का. एखाद्या मुलीला विचारावं, ती त्याला आवडली नाही, लगेच तो दुसरीला विचारतो. मुलगी पण तशीच करते, हा नाही तर तो नाही तर तो. तर ह्या गोष्टी होत आहेत. तर या गोष्टींमध्ये आम्ही आई वडिलांना का नाही विचारत? कारण आई वडिलांना माहीत आहे की यांची वेळ अजून आली नाही. लक्षात आहे, नीट लक्षात द्या. तुमची वेळ अजून आली नाही, तुमची वेळ आहे शिकण्याची वेळ. तर तुम्ही शिकण्याच्या वेळेमध्ये चुकीच्या गोष्टी म्हणजे या गोष्टीमध्ये तुम्ही पडतात. बघा, तुमचं शिक्षणाचं जे योजना आहे ती पण तुम्ही ओलांडून टाकतात आणि तुम्ही जिथे शिकायला पाहिजे होते तिथे न